दादा, या सगळ्यांनी आपल्या तात्यांना पण नाही सोडलं रे. त्यांच्या समोर जाणून बुजून भिंतीवर नको नको ते लिहून त्यांना त्रास दिला. आम्हाला रस्त्याने येता जाता आईवरून टोमणे मारले. आम्हाला काय वाटत असेल, आमच्या मनाला किती त्रास होत असेल याचा जरा पण विचार नाही केला रे. ऐक माझ, रडू नको तू. अगं, तुला महाराजांनी कीर्तनामध्ये काय सांगितलं माहित नाही का? हं? ते काय म्हणतात माहिती ना, दुःख आहे ना उन्हासारखं असतं, ते आपल्याला भाजून काढत. म्हणून काय आपण उन्हात उभं राहायचं नसतं. त्या उन्हापासून आहे ना आपल्याला वाचवला अशी आपण सावली शोधायची असते. आणि आपण एकमेकात शोधू ना सावली, आपण खचून जायचं ना. पण दादा, ही सगळी गावातली माणसं. राजू, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतंय आपण. अगं, वाहत्या पाण्याची दिशा बदलायला जाऊन काय फायदा नसतो. त्याला जसं व्हायचंय ना तसं वाहू द्यायचं. गावकऱ्यांना आपल्यासोबत जसं वागायचं होतं तसं ते वागले ना, पण त्यात त्यांचा काय दोष नाही. आपला चांगुलपणा आहे ना कुणाच्या वागण्यावरून ठरतो का? नाही ना. त्यामुळे आपल्या पद्धतीनं आपण वागत राहायचं. आणि गावानं आपल्याला जे काही चांगलं दिलंय ना ते फक्त लक्षात ठेवायचं. हे बघ, या गावाचं आहे ना लय उपकार आहेत माझ्यावर. त्यामुळे मला खात्री आहे हे गाव आहे ना एक ना एक दिवस मला नक्की जवळ करेल. चल निघूया आपण इथं. चिमू, सूर्या दादा, चिमू, सूर्या दादा. सूर्या, तू होतास म्हणून माझी चिमू वाचली. दुसरं कोणी बी असतं तर पाण्यात उडी बी मारली नसती. पण तू स्वतःचा विचार न करता माझ्या पोरीला वाचवलंयस. मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. आम्हाला माफ कर. तुझी सावली काळी असू शकत नाही. तू गावाला उजळून टाकणारास तू सूर्य आहे सूर्या. तू आज नसता तर माझी पोरगी वाचलीच नसती. ताई उठा. हे बघा, हे जे काय आहे ना ते देव आपल्याकडनं करून घेतो. माझ्याकडनं पण त्यानंच करून घेतलं. त्यामुळे तुम्ही माझ्या नका पाया पडू. काय ग बाळा, आता मी होतो म्हणून तू वाचलीस. प्रत्येक वेळी तुझा सूर्यदादा असणार आहे का तुझ्यासोबत? नाही ना. मग काय करायचं? स्वतःची काळजी घ्यायची आणि पाण्यापासून लांब राहायचं. सूर्या, तू मगाशी माझ्या शेतातली भाजी मागत होतास ना? हे अख्खं रान दिलं बघ तुला आता. उद्यापासून जमल तशी भाजी घेऊन जात जा. सूर्या, अरे तुझ्यावरचा व्यवहार बंद करून मी चुकी केली रे. माझ्या पडत्या काळात मला जमत नव्हतं तेव्हा माझ्या शेतातला पाळली भाज्या तूच मार्केटला घेऊन जात होतास. ते मी विसरलो सूर्या. मला माफ कर. लय चुकीचं वागलो सूर्या मी तुझ्याशी. पण आता असं होणार नाही. आपण एकत्र परत व्यवहार सुरू करू सूर्या. सूर्या, पैसे नसताना तुझ्याकडून माल घेऊन जाताना लाज वाटायची मला. पण तू ओळखून घर घेऊन येतच सामान. असं कसं विचारलो रे मी? असं कसं विचारलो? सूर्या, मला माफ कर. उद्यापासून तुझ्या दुकानचा पहिला गिराईक मी आहे सूर्या. पहिला गिराईक मी आहे. सूर्या, तू काळजी करू नकोस. आम्ही आहे तुझ्या बरोबर. तू दुकानात सामान भर, मग बघू कशी माणसं येत नाही तिथे. सूर्या, तू उद्यापासून कॅन्ड बघायला सुरुवात कर. तुला मी दूध घालतो, पण तुझा दुधाचा धंदा बंद करून देणार नाही बघ. आपल्या गाववाल्याचं दुकान असताना बाहेरनं कशाला काही सामान आणायचं? सूर्या दादा, तू काळजी करू नकोस. मी सगळ्यांना समजून सांगतो. नाही 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 नाही, हे असले छाटछूट उपाय करून काय होणार नाही आता.
आता आता झाड मुळापासूनच उपटलं पाहिजे. बस आता पंचायत बसवायची. डॅडी, अहो सगळा गाव सूर्याच्या बाजूला आहे. पंचायत बसून काय उपयोग आहे? सगळे लोक त्याला खांद्यावर घेऊन नाचत होते. हे लोकांचं काय सांगू नका मला. ते कधी खांद्यावर घेऊन नाचतात तर कधी पायाखाली तोडवतात लोकच ते. पण त्यांना कसं नाचवायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे. योजना बनवायची आणि आपली माणसं पंचायतीत पेरायची. आपण डॅडी त्याचा काय उपयोग होणार आहे का? तुला प्रश्नच लय पडतात छत्री. हे प्रश्न विचारत बसण्यापेक्षा आपल्या माणसांना कामाला लाव. त्यांना सरपंचाकडे पाठवून उद्याच्या उद्या पंचायत कशी बसल ते बघ. आमच्या आयुष्याचा आता एकच ध्येय. या आशाला घरातनं आणि या गावातनं बाहेर काढायचं. ते जगताप कुटुंब आनंदात असलेलं पाहून आम्हाला लय त्रास होतो, लय त्रास होतो. याच्या दुप्पट त्रास आम्हाला त्यांना द्यायचा आहे. या सूर्याला आणि त्याच्या घरच्यांना जन्माची अद्दल घडवायची. सुकेला पंचायत काय बोलू? आम्हाला बी काय माहित नाही. सरपंचांचा फोन आला, आम्ही इथं आलो. पण तुम्ही कशा पाहिजे चिंता करताय? त्या गावातल्या एका पोरीचा, लहानग्या पोरीचा तुम्ही जीव वाचवला म्हणा. आला आमच्या कानावर. लय चांगलं केलं, लय चांगलं केलं. म्हणजे कसं आहे, आता गावच्या लोकांना जरी तुमच्या आईबद्दल तक्रार असली तरी अख्खा गाव तुमच्या पाठीशी म्हणल्यावर तुम्हाला काही चिंताच नाही ना. बसा 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 बसा. काय सरपंच, लय गडबडीने बैठक बोलवली. काय ते विषय सांगा ना, सुरू करा लवकर. चला. डॅडी, अहो तुम्हाला तर माहितीच आहे, गावातल्या लोकांनी सूर्याच्या आईला गावात राहण्यावर हरकत घेतली आहे. त्याच्यामुळे ही बैठक बोलवली आहे. काय सरपंच, त्या विषयाला फाटे फोडण्यात काय अर्थ आहे म्हणतो मी? ते प्रकरण आम्ही कधीच निकालात काढलंय ना. काय त्यापेक्षा कितीतरी महत्वाचे प्रश्न आहेत गावापुढे ज्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि काय म्हणतो, तसं बी सूर्याच्या पाठीशी अख्खा गाव आहे म्हणल्यावर या बैठकीला काय अर्थ आहे? अहो अर्थ कसा नाही, लोकांनी तर बैठक बोलवल्या. आणि तुम्ही म्हणताय तसं आशाताईनं जर गावात राहायचं असेल तर गडावरच्या देवी आईचं व्रत करावं लागेल. सरपंचांनी एकदम हुकमी उपाय काढलाय बरं का. हो का, सूर्याच्या आईला केलंच पाहिजे. पण हे व्रत इतकं सोपं आहे का? हा तर गडावरच्या देवीचं व्रत म्हणजे महाकठीण, महाकठोर. एवढं महाकठीण व्रत या बाईकडून करून घेण्यात काय अर्थ आहे? काय मिळणार आहे? आणि मी काय म्हणतो, तसं बी सूर्याने त्याच्या आईची जबाबदारी घेतली आहे ना. उद्या जर का त्या बाईमुळं गावाला काही त्रास झाला, तो जबाबदारी घेतोच आहे. झालं की मग? डॅडी, विस्तवाची परीक्षा घेण्या अगोदर हे कठीण व्रत जर पार पडलं तर आम्हाला पण काळजी नाही. हे बी खरे. हो, आणि तसं पण जो माणूस प्रामाणिक आणि मनाने खरा असतो तोच माणूस गडावरच्या देवीचं व्रत पार पाडू शकतो. आता सूर्याच्या आईनं व्रत पार पाडलं, परत आम्ही काय तर भानगडीत पडणार नाही. अहो तसं पण सूर्य आमच्यासाठी देवाचा माणूस आहे. उगाच आम्ही त्याला कशाला त्रास देऊ? अहो त्याला 4 बहिणी आहेत. त्या सूर्याच्या आईला जर गावात राहायचं असेल तर हे व्रत पार पाडलंच पाहिजे. शांत. जावई बापू, मी काय म्हणतो, आता जर का लोकांची मागणी मान्य केली नाही तर आपणच तोंडावर पडू. आता जर का माघार घेतली तर हे लोक काय तुमच्या आईला हित राहू द्यायचे नाही. आता काय ते तुम्हीच बघा. सूर्या, विचार करून निर्णय घे. हे बघ, आई ऑलरेडी फार अशक्त आहेत रे. आणि त्यात गडावरच्या देवीचं व्रत करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये ही. हे असं रात्रभर पाण्यात उपाशी उभं राहणं, त्यानंतर मग तसंच गड चढणं आणि मग देवीच्या देवळात येऊन ज्योत पेटवणं, हे सगळं काही साधं नाहीये सूर्या.
नाही, पण त्यांनी जे काय पाप केलंय ते काय साधं आहे का? त्या पापातून मुक्त व्हायचं म्हणजे केलंच पाहिजे, नाही का? डॅडी प्लीज, तुम्ही आईंबद्दल काहीही बोलू नका. राहील जावई बापू, तुम्हीच बघा काय ते. पण माझं काय म्हणणे, किती दिवस तुम्ही अशी लोकांची बोलणी खात जगणार? त्यापेक्षा एकदा तुमच्या आईने व्रत केलं तर तुमच्या बहिणींना त्रास सहन करायला लागणार नाही. 2 बहिणींचे लग्न व्हायचे दाजू विसरू नका. नाही म्हणजे आम्ही आपली जाणीव करून दिली वा, बाकी तुम्ही बघा काय ते. डॅडी, निर्णयाचं माहीत नाहीत, पण माझ्या बहिणी स्वतंत्र आहेत आणि त्यांच्यावर आहे ना देवाची कृपा आहे. तेव्हा त्यांच्या आयुष्यात ना चांगलंच होईल. मग कुणी व्रत करू नाहीतर न करू. आणि बघा डॅडी, इथं आहे ना प्रत्येकजण आपापला निर्णय घेऊ शकतो. येतो मी. आशाताई, तुमच्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. उद्या तुमचा निर्णय पंचायतीला कळवा. आजची पंचायत संपली. ही व्रत पूर्ण करायला ना प्रामाणिक आणि सच्चा माणूस लागतो. तसा पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे आणि का? नशीब तू हे व्रत पूर्ण करायला घेतलं नाहीस. हे व्रत तर पूर्ण झालंच नसतं, पण विनाकारण माझ्या सूर्याच्या पाठचा त्रास वाढवला असतास तू. बर डॅडी, आम्ही येतो. या या या. चल. डॅडी, मुद्दाम घडवून आणलं ना तुम्ही हे सगळं? झालं का? आता आम्हाला काय दुसरी कामं नाहीत का? असती तर असं वागलाच नसता तुम्ही. तुम्ही जर मनात आणलं ना तर हे सगळं थांबवू शकला असता, पण तसं केलं नाही तुम्ही. आईंना त्रास देण्यासाठी मुद्दाम हा डाव टाकला ना. खरं सांगा. घ्या, आमच्याच पुरीचा आमच्यावर विश्वास नाही. आम्ही कशाला करू असं? सरपंचानं बैठक बोलवली होती. आता कधी कधी लोकांच्या म्हणण्याप्रमाणे करावं लागतं. आणि मी तर म्हणतो आशाबाईंना संधी त्यांचा खरेपणा सिद्ध करण्याची. त्या जर खऱ्या असतील तर करतील व्रत. खरं का नाही आशाबाई? हा, येतो. चल. आई, तुम्ही प्लीज या व्रताला हो म्हणू नका. अहो, दिसतं तेवढं सोपं नाही आहे. हे तुम्हाला ना मुद्दामून या सगळ्यामध्ये अडकवण्यात येत आहे. तुम्ही प्लीज अडकू नका या सगळ्यामध्ये. आपण एक काम करूयात. आपण उद्याच सरपंचांना जाऊन भेटूयात आणि त्यांना आपला नकार कळवूयात. काहीही झालं ना तरी मला डॅडींना यशस्वी नाही होऊ द्यायचंय. तेजू, घे सरबत पिऊन घे. आत्ता नकोय मला, मी नंतर पिन. अगं असं म्हणून कसं चालेल? नीट जेवत बी नाहीस तू, सरबत बी नकोय. सारखी अशी स्वतःच्याच विचारात हरवलेली असतीस. अशानं अशक्त होशील ग. हे घे, ऐक माझं, पिऊन घे. सगळं संपव. हा, काय झालं ग? आत्या, मला आईला भेटायचंय. म्हणजे तुला सगळं? मी डॅडींचं बोलणं ऐकलं आणि मला हे पण माहिती आहे की आई डोंगरावरच्या देवीचा व्रत करणार. आत्या, मला तिला भेटायची खूप इच्छा आहे. तेजू, अगं तू जे मागतेस ते मी तुला नाही देऊ शकत. आत्या, तुला माझ्यासाठी हे करावंच लागेल. किती वर्ष झाले मी आईला बघितलं नाही. ती अजूनही तशीच दिसत असेल का? तिच्या मिठीत
अजूनही तीच उभा असेल का? आत्या आत्या ती मला ओळखत असेल का ग? आत्या असं कितीतरी प्रश्न पडलेत मला. आत्या मला ना तिला फक्त एकदा डोळे भरून बघायचे. आत्या मला सगळं कळतंय ग, पण मी तरी काय करू? मालकाने मला सक्त ताकीद दिलीये, तुला तिला भेटू द्यायचं नाही, तुला घराच्या बाहेर बी जाऊ द्यायचं नाही. त्यांचा शब्द मी कसा मोडू सांग? तुला त्यांचा राग माहित आहे ना? आत्या मला तिला एकदा बघू दे, एकदा तिच्या जवळ जाऊ दे, तिच्या खुशीत झोपायचंय मला. आत्या मला एकदा तिला डोळे भरून बघायचंय ग. मला दुसरं काहीच नको, फक्त हे सुख माझ्या पदरात घाल आत्या. आता मी तुझ्या पुढे हात सोडते. उगाच आम्ही त्याला कशाला त्रास देऊ? अहो त्याला 4 बहिणी आहेत. एकदा तुमच्या आईने व्रत केलं तर तुमच्या बहिणींना त्रास सहन करायला लागणार नाही. 2 बहिणींचे लग्न व्हायचे दाजू, विसरू नका. आई, व्रताचा विचार करताय ना? ऐका हो माझं, फार कठीण व्रत आहे ते. मुळात तुम्हाला ना हे व्रत करायला लावण्यामागचं कारणच चुकीचं आहे. सो तुम्ही प्लीज हा विचार डोक्यातनं काढून टाका आणि जेवून घ्या. आई, जेवताय ना? तुळजा, मला एक प्रश्न पडला. सूर्याला 3च बहिणी आहेत, मग सरपंच सूर्याला 4 बहिणी आहेत असं का म्हणाला? म्हणजे मी सूर्याला आणि 3 मुलींना जन्म दिला, मग 4थी मुलगी जी या घरात राहते ती कोण आहे? अन तिला सूर्याची बहीण का म्हणतात? आई, ती भाग्या. तिला माझी बहीण म्हणतात कारण ती हायच माझी बहीण. बागू माझी सगळ्यात लहान बहीण आहे. तू जरी 3 मुलींना जन्म दिला असलास ना तरी मी 4 बहिणींचा भाऊ आहे. आणि मला त्याच्यावर चर्चा नको, लक्षात ठेव. तू तुला जन्म दिला नाहीस हे बाहेर अजिबात कळलं नाही पाहिजे. आणि या गोष्टीवर तू बाहेर कोणाशीच बोलायचं नाहीस आणि कोणाला विचारायचं बी नाही. ही भाग्या या घरात? हो, पण आई, भागूला याबद्दल काहीच माहित नाहीये. म्हणजे सूर्याने तिला कधीच काही कळू दिलेलं नाहीये. सूर्याने कायम तिला सख्ख्या बहिणीसारखंच वाढवलंय. सख्ख्या बहिणीसारखं नाही, सख्खी बहीण आहे माझी ती. पुढच्याही बोलताना काळजी घेतो. पण सूर्या, ती नक्की कुठे सापडली? आणि तिचा आई बाप? तो जा, त्याच्यावर चर्चा नको म्हणून सांगितलं ना मी. भागून ऐकलं तरी केवढ्याला पडेल. आणि घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना कितपत सांगायचे हे कळलं नको का तुला? सूर्या, सारखं मला बाहेरची नको म्हणून सर. अरे आई आहे मी तुझी. आणि भाग्या पण लई गोड पोरगी आहे. सूर्या, आज तुझ्याबद्दलचा माझ्या मनातला आदर लई वाढलाय बघ पोरा. एखाद्या माणसाचं आयुष्य मार्गी लावणं इतकं सोपं नसतं. आणि तू फक्त तिला सांभाळलं नाहीस तर तिच्यावर चांगले संस्कार पण केलेस. लय गोड पोरगी आहे बघ ती. ती हसली ना की घरात असा आनंद पसरतो बघ. मला पण लई आनंद झालाय बघ आज. मी 3 पोरींची नाही 4 पोरींची आई आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. तुझे फालतू प्रेम आहे ना, उतू नको जाऊन देऊ. तू 3 पोरींची चांगली आई झालीस का तू आधी विचार कर आणि मग माझ्या भागूची नातू जोड. कळलं? माझ्या भागूचा तुझ्याशी काही संबंध नाही. मी माझ्या बहिणीला पोरगी मान्य आधी ना
मी तुला आई मानले का याचा आधी विचार कर. सूर्या बरोबरच बोलतोय मी. माझ्या घरात फालतू नाती जोडलेली मला नाही चालणार. हिचा आणि भाऊचा काही एक संबंध नाही. तिच्याशीच काय घरातल्या कुठल्याच माणसाशी हिचा संबंध नाही.